महागाव तालुक्याच्या वतीनं स्वर्गीय अजितदादा पवारांना श्रद्धांजली. लोकनेते महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानं महाराष्ट्रभर शोककळा पसरली असून महागाव तालुक्याच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी आयोजित शोकसभेत मान्यवरांनी दादांच्या सामाजिक व जनहितकारी कार्याची आठवण करून दिली. दादांच्या विचारांचा वारसा जपत जन आधार आंदोलन संघर्ष समितीचं संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांच्या पुढाकारातून गरजू व अपंगांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला विविध पक्षांचे नेते, प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महागाव तालुका नागरिकांच्या वतीने स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी आपण सर्वांच्या वतीनं ठेवला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भगवानराव राऊत आणि उपस्थित कॉम्रेड डी बी नाईक, काँग्रेसचे राष्ट्रीय नेतृत्व श्री सचिन भाऊ नाईक, जिल्ह्याचे काँग्रेसचं नेतृत्व महेंद्रजी कावळे सर, डॉक्टर कॉम्रेड डी बी नाईक, देविदासजी मोटकर, मुकिंदजी जाधव सरपंच, साहेबराव पाटील, जगदीश महाराज, अतुलजी शिंदे, साहेबराव पाटील, शंकरराव नरवाडे. या ठिकाणी सर्वांचं नाव घेणं काही शक्य नाही. तेजस नरवाडे, स्वप्नील नरवाडे आणि सर्व परिसरातील जनता. दादाचं हे वय नव्हतं. दादाबद्दलची जे हळहळ व्यक्त आज सर्वांच्या हृदयात होत आहे, तो पक्ष कोणत्याही व्यक्तीचा असो, सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यातून अश्रू काढणारा दादा हा आपल्यातून काल निघून गेला. ते मनाला चटका लावून निघून गेले. दादाचे या तालुक्यावर फार मोठे उपकार आहेत. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. महागाव आणि उमरखेड या दोन्ही तालुक्याचा उपविभाग ह्या महागाव जोडला होता दिग्रसमध्ये आणि उमरखेड जोडला होता पुसदमध्ये. त्यावेळी आपल्याला न्याय देणारा या तालुक्यातील सर्व व्यापारी बांधव, जनता यांनी अनेक वेळा महागाव तालुका बंद पाडला, महागाव शहर बंद पाडलं, रस्ता रोको केले. आणि त्या काळी आम्ही दादाकर, त्यावेळेचे खासदार श्री सुभाषराव वानखेडे, आमदार विजयरावजी खडसे यांना घेऊन काही या तालुक्यातील लोकांचं डेप्युटेशन आम्ही त्यांच्याकडे नेलं. आणि दादाकर जेव्हा आम्ही गेलो त्यावेळेस माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर या तालुक्याचे मोठे एक नेते यांना मी बोललो होतो की त्यांना सांगितलं होतं की एकदा शासनाचं नोटिफिकेशन निघल्यावर शासन पुन्हा काही आपलं म्हणणं वापस घेत नाही. आता तुम्ही दिग्रसमध्येच राहणार आहात आणि उमरखेडे पुसदमध्ये राहणार आहे. पण हे सर्व किमया शासनाचा निर्णय बदलवण्याचं ताकद त्यावेळेचे श्री अजितदादा पवार यांनी हा सर्व निर्णय वापस घेऊन महागाव कसा संयुक्तिक उमरखेडमध्ये होईल आणि उमरखेडला कसा न्याय मिळेल, त्यावेळेस आम्ही त्यांना हे पटवून दिलं की महागावहून डायरेक्ट दिग्रसला गाडी नाही आणि उमरखेड हा मतदारसंघ रिझर्वेशनमध्ये असल्यामुळं या आमदारावर अन्याय होईल, या मतदारसंघातील लोकांवर अन्याय होईल. बाजूलाच आमचा दिग्रस म्हणजे संजय राठोड यांचा मतदारसंघ, दारवा उपविभाग ऑलरेडी तयार होता आणि दिग्रससुद्धा आता तुम्ही पुन्हा द्यायले, म्हणजे एका आमदाराला तुम्ही 2-2 उपविभाग द्यायले आणि दुसऱ्याला एकही नाही. हा दादाच्या लक्षात आला. दादांनी काही दिवसात हा निर्णय सगळा पलटून आज आपल्याला उमरखेड उपविभाग झाला. याचं 100% सर्व श्रेय दादाला जाते. अशा या दादाचं वागणं बोलणं हे अतिशय थोडं कणखर कठीण होतं.
ते बाबूगिरीवरचा दादा होता. बाबूगिरी जे लोक करत होते, लोकांना त्रास देत होते, अशा लोकांसाठी तो जनतेचा दादा होता. अशा दादाला मी जनआंदोलन आधार संघर्ष समितीच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि